आम्हाला आज अभिमान वाटतोय. ओंकारने जी कामगिरी केली आज, त्याची ती गरुड झेप आहे, ही देशासाठी चांगली पुढे त्यांनी भरारी घ्यावी. आयुष्यामधले एक सुवर्ण म्हणजे आयुष्यात आलेला जो क्षण होता, सर्वात सर्वात आनंदाचा क्षण होता माझा, आणि तो आज आम्ही भोगला. मला वाटतं कधी एवढा मुलगा माझा काल माझ्या मानेवर येते रडला ना, मी रडले त्याच्या संग. आता पूर्वी फार गरीब दिवस काढले ना, आज मी नातवाचा ना मुलाचा बघते, मला एवढीच आनंद आहे, काही नाही. जसं त्याची मिरवणूक निघाली काल, मला एवढा आनंद झाला की ओमकारने जे IPL मध्ये त्याचं स्थान पक्क केलेलं आहे. आणि मला खरंच अभिमान वाटतो ओमकारचा की त्याने या यशाच्या पलीकडे जाऊन पुढे काहीतरी केलेलं आहे. ओंकार तारमध्ये हा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबामधून या युवकाची हैदराबाद सनराईजमध्ये निवड झाली आणि त्याचे फॅमिली आहे, त्याचे आईवडील आहेत, आजी आहे, आत्या आहे, सर्व नाते एक आनंदोत्सव साजरा करते. आणि त्याच्या वडिलांच्याकडनं आपण जाणून घेऊ. सर, काय सांगाल तुम्ही आज ओंकार संदर्भात? ओंकार संदर्भात सांगायचं म्हटलं म्हणजे आम्हाला आज अभिमान वाटतोय. ओंकारने जी कामगिरी केली आज, त्याची ती गरुड झेप आहे, ही देशासाठी चांगली पुढे त्यांनी भरारी घ्यावी, एवढी अपेक्षा आहे. सर, त्याचं जे आता प्रशिक्षण होतं ते कशा पद्धतीने झाले? त्याचं प्रशिक्षण म्हटलं म्हणजे तो चांगल्या परीने स्वतःहून स्वतःला तयार केलं. म्हणजे ज्या ज्या गोष्टी त्यांचे प्रशिक्षक सांगत त्यावेळेस स्वतःहून तो एकाच आयुष्यामध्ये एकच फोकस. मी त्याला बोललो, तुझ्या आयुष्यात फोकस घडवायचा असेल तुला एकच विचार, दुसरे विचार तू बाजूला करून टाक. माझी आपली आर्थिक परिस्थिती किंवा तू त्याचा विचार करू नको, त्याच्यासाठी आम्ही आहेत, आम्ही काय पण करू, पण तुला भविष्य घडवायचं आहे. त्यांनी त्याचं भविष्याचं चीज केलं, एवढं ठीक. आज क्रिकेट म्हटलं तर ग्रामीण भागामध्ये जी मुलं जातात, घरनं खूप त्यांना विरोध होतोय. त्या पद्धतीने ओंकारला तुम्ही विरोध करत होते? नाही, कारण का मुलातच क्रिकेट हा माझ्याच पिंडामधला एक अनुवंशिक भाग असल्यामुळं मला इंटरेस्ट होता. कारण का मी शाळेत असताना त्यावेळेला मी पण स्वतः शाळेला दांडी देऊन किंवा कुठे कामावर दांडी देऊन मी क्रिकेटसाठी खेळायला जायचं. मुलातच माझ्यामध्ये ते गुण असल्या मला एक वाटायचं त्यावेळेला का बाबा आपण स्वतःने घडलो, पण टी व्हीवर आपण कधी येऊ, आपण आलं तर बरं होईल. पण ते परमेश्वराने त्याच्या रूपाने माझी ती पूर्तता करून टाकली. ओंकारचं जे प्राथमिक शिक्षण आहे, त्यानंतर पुढचं शिक्षण कुठे झालं? नाही, त्याचं प्राथमिक शिक्षण इथे झालं. नंतर शेही हायस्कूल, आमच्या बाजूला एक गाव आहे शेही म्हणून, तिथे हायस्कूल शिक्षण झालं. आणि नंतर मग त्यांनी त्याचा प्रवास पुढे मुंबईपासून पुढे चालू केला. कशा पद्धतीने सकाळपासून संध्याकाळपर्यंत कशा पद्धतीने त्याचा प्रवास असायचा? तो सकाळी लवकर उठायचा. म्हणजे मुंबईचा प्रवास म्हटल्यामुळे त्याला मुंबईचं काहीच माहीत नव्हतं पहिलं मुलात. म्हणजे ज्यावेळेला मुंबईचा विषय जातो त्याच्या एकदम हे व्हायचं, मुंबई जायचं म्हणजे काय, कसं मुंबई म्हणजे त्याच्या आयुष्यातला एकदम खडतर प्रवास होतो. ज्या वेळेला मी त्याला मुंबईला त्याला कॉलेजला ॲडमिशन घेतलं, तर मी एक स्वतः विचार केला, जर इथे ग्रामीण भागात थांबला तर हा ग्रामीण भागामध्ये टेनिससाठी या क्रिकेट किंवा दुसऱ्या खेळामध्ये येऊन त्याचं भविष्य घडणार नाही. त्याच्यासाठी माझे काही मित्रमंडळी, त्यांना मी त्यांच्याकडनं चांगला सल्ला घेतला. ते बोलले त्याला भविष्य घडवायचं आहे ना स्पोर्ट्ससाठी, तर मग त्याला कुठे चांगलं कॉलेज बघ. मग त्यावेळेला मी त्याचं मुंबईचं कॉलेज निवडलं आणि त्याप्रमाणे त्यांनी तिची सुरुवात केली आणि त्याला पुढचं भविष्य ॲटोमॅटिक ते ग्राउंड भेटतो, पुढे सरकत गेला. आज सर्वसामान्य घरामध्ये तुम्ही समजा त्याचा जो खर्च होता तो कशा पद्धतीने झेपला? आता मी एक सर्वसामान्य शेतकरी, मी माझं शेतीचा व्यवसाय आहे आणि छोटासा एक ट्रॅक्टर आहे. ट्रॅक्टरवरती उदरनिर्वाह करून मी त्याच्यावर सर्व त्याचं मुलाचं भविष्य मी रात्रंदिवस काबड कष्ट केले मुलासाठी. मला स्वतःला वाटायचं का माझा मुलगा भविष्यात काहीतरी घडावा. आज काल त्याचं सेलिब्रेशन झालं, तुम्ही अगदी तुमच्या व्हिडिओ व्हायरल झाल्या, त्या बघितल्या, कशा पद्धतीने आनंद वाटला, कसं समजलं तुम्ही? नाही, आयुष्यामधले एक सुवर्ण म्हणजे आयुष्यात आलेला जो क्षण होता, सर्वात आनंदाचा क्षण होता माझा, आणि तो आज आम्ही भोगला. आनंद वाटतो का माझं फक्त आता एक अपेक्षा, माझी स्वतःची परिस्थिती आहेच आणि माझ्या गावाची, माझ्या तालुक्याची, माझ्या जिल्ह्याची आणि माझ्या देशासाठी त्यांनी खेळावं हीच अपेक्षा आहे. अगदी आपण पाहतात की वडिलांच्या बोलण्यात आनंद अश्रू त्यांच्याकडनं झलकले. आणि आज ते ओंकारची आई आहे, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ. ताई, काय सांगाल, कशा पद्धतीनं ओंकारचं तुम्ही जाणून घेऊ? ओंकारचं म्हणजे ओंकार खूप हट्टी होता, जिद्दी होता. आणि त्यांनी ठरवलं होतं का बाबा आपण काहीतरी करायचं, म्हणजे मी क्रिकेटमध्येच करायचं. त्याला मी भरपूर बोलायचे का दादाची इच्छा नाही, कधी कधी असं बोलतात, मग तू असं का करतोस, तर बोलतो नाही माझी इच्छा तिथेच आहे, मला क्रिकेटच खेळायचं आहे, मला बाकी शिक्षणात इंटरेस्ट नाही.
तुम्हाला त्रास वगैरे द्यायचा का काय नाही काय नाही. आता काय वाटतंय तुम्हाला आज त्याचं सिलेक्शन झालं? खूप आनंद होतोय. अगदी आई वडिलांच्या सोबत त्याची आत्या आहे, आत्याकडनं जाणून घेऊ. आज सर्व नातेवाईक एकत्र जमलेत आणि ओंकारचा जे आनंद उत्सव आहे तो भले घरच्या घरी पण ते साजरा करत आहेत. काय सांगाल तुम्ही आत्या? खूप खूप रात्री तर म्हणजे माहीत झालं तेव्हा फक्त फॅमिलीच नाही, माझ्या पूर्ण नातेवाईकांचे मला फोन का ताई तुमच्या भाच्याचं सिलेक्शन झालं, कॉंग्रॅच्युलेशन, सगळे तेच मला. मी बोलायचे तसं काही नाही म्हणले, पण माझ्या मुलींना फक्त इकडे येणं शक्य नाही झालं. त्या घरातल्या घरातच त्यांच्या त्या मोबाईलवर हे बघूनच नाचत होते. त्यांना खूप आनंद म्हणजे असं का मग मी काहीतरी वेगळं केलं मामासाई, काहीतरी वेगळं केलं मामासाई, असंच त्यांना वाटत होतं. दुसरं काही नाही एवढं म्हणजे. पण मुलगा मात्र पहिल्यापासूनच असं हे नाही, त्याला पण असं वाटत नसेल का मी इथपर्यंत पोचन, पण त्याची जिद्द पोचवली त्यांनी. काही नाही असं एवढं बस. आनंद झाला तुम्हाला. ओंकारच्या आजी आहेत, आजीबाई च्याकडनं आपण जाणून घेऊ. आजी काय सांगाल, आज तुमचा नातू आज सिलेक्ट झाला, आज त्याची देशात नाव होणार आहे. खरं सांगू का, आनंदाचा अश्रू येत माझं. मला या मुलाचाही माझा आदर आहे, सुनाचा आदर आहे. मुलगा इतकी चांगली आहे, दोन्ही सांगून फायदा नाही. मी तो आला कुठे नाही आला का त्याला पाणी देईल, त्याला जेवायला वाढील, त्याला भाकरी वाढील, काहीतरी प्रयत्न करून आला तर आता मला वाटतं. असं वाटतंय मुलगा एवढा कष्ट करतो, नातू करतो, मला एवढा आनंद आहे ना. मला वाटतं कधी एवढा मुलगा माझा काल माझ्या मानेवर येते रडला ना, मी रडले त्याच्या संग. आता पूर्वी फार गरीब दिवस काढले ना, आज मी नातवाचा ना मुलाचा फक्त मला एवढीच आनंद आहे, दुसरं काही नाही. आज पूर्ण फॅमिलीमध्ये आनंद झाला. आनंद अश्रू आजीच्या सुद्धा डोळ्यातून आहेत. काही शेजारी त्यांचे नातेवाईक काय 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 सांगाल तुम्ही? काय काय वाटतं नाही, ओंकार? दादांचं पुण्याईचं भाग आहे, सगळ्यांसाठी त्याही भरपूर केलंय. आज ती पुण्याईच उभी राहिले, बस एवढं. असं पूर्ण फॅमिली आनंदात आहेत आणि सांगितलं जात आहे की आज ओंकार हा केवळ त्यांनी यांच्या कुटुंबाचं नाही तर शहापूर तालुक्याच्या ठाणे जिल्ह्याचं सुद्धा आज एक नाव लौकिक केलं आहे. आणि हा पुढे देशासाठी हा चांगल्या पद्धतीने कामगिरी करून आज ओंकार हैदराबाद संघामधून आपली कामगिरी पार पाडणार आहे. ओंकारचे प्राथमिक शिक्षण ज्या शाळेमध्ये झाले त्या शाळेचे आज शिक्षक आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ. सर काय सांगाल तुम्ही आज ओंकार संदर्भात? ओंकार तसं पाहिलं तर 5वी पासून मी माझ्याकडे आला आणि तिथून त्याचा जो स्वभाव होता तो जिद्दी होता. जेव्हा जेव्हा मी त्याला शिकवलं तेव्हा तेव्हा त्याला एखादा विषय घेतला तर तो उतरूनच घ्यायचा, म्हणजे त्या विषयामध्ये तो गुंगून जायचा. आणि हा असा जिद्दी विद्यार्थी मी याला पाहिलं होतं की हा पुढे जाऊन काहीतरी करणार. आणि त्यातले जे म्हणतात नाही मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, त्याप्रमाणे ओंकार हा काहीतरी विशेष होता. म्हणजे एका संघर्षाकडून यशाकडे घ्यायची झेप घेतली त्याने आज, ती त्याच्या त्या लहानपणीच्या गुणांमधूनच घेतलेली. ही एकदा 10वी पर्यंत मी त्याला पाहिलं तर जो विषय त्यांनी घेतला तो करूनच दाखवायचा. 10वी नंतर तेव्हा तो प्लॅटफॉर्मवर चढला की बाबा मला क्रिकेटर व्हायचंय, आणि क्रिकेटर व्हायचं ही मनातली जिद्द त्यांनी आज पूर्ण केलेली आहे. आणि खरं पाहता ती जिद्द ती जसं त्याची मिरवणूक निघाली काल, मला एवढा आनंद झाला की ओंकारने जे IPL मध्ये त्याचं स्थान पक्क केलेलं आहे. आणि मला पण अंग म्हणजे माझं एवढं थरथरत होतं की आजही बोलताना मला माझ्या भावना पण उचंबळून आल्या की माझा विद्यार्थी की ओंकारला मी पाहिलंय, जिद्दीने पुढे जाताना पाहिलंय. तो ओंकार ज्यावेळेस मी त्याला बोलायचो की ओंकार आपला अभ्यास पण करायचा आणि तुला तुझं स्वप्न पण पूर्ण करायचंय, आणि पाहता पाहता ती स्वप्नाची झेप ती त्यांनी पूर्ण केलेली आहे. आणि मला खरंच अभिमान वाटतो ओंकारचा की त्याने या यशाच्या पलीकडे जाऊन पुढे काहीतरी केलेलं आहे. आणि असंच त्याने पुढे जाऊन सुद्धा आपल्या भारत देशासाठी सुद्धा आपलं स्थान पक्क करावं असं मला वाटतं. आणि पुढे जाऊन त्यांनी आपल्या गावाचं, आपल्या जिल्ह्याचं, आपल्या राज्याचं आणि या विश्वामध्ये त्यांनी त्याचं आईवडिलांचं नाव सुद्धा या जगाच्या पाठीवर गाजवावं, एवढीच माझी इच्छा आहे. धन्यवाद. न्यूज 18 लोकमत, सुनील घरत, शहापूर.